गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण लास्ट एक टाईप बघणार आहेत कशामध्ये, स्पेशल फंक्शन्स मध्ये. अगोदर आपण दोन फंक्शन्स बघितले होते, दॅट इज पिरियडिक फंक्शन आणि कालच्या लेक्चर मध्ये युनिट स्टेप फंक्शन बघितला होता. आता नेक्स्ट फंक्शन आहे दॅट इज डेल्टा डायरेक्ट डायरेक्ट डेल्टा किंवा त्याला प्रोनाउन्सिएशन डायरेक्ट डेल्टा फंक्शन असंही तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर याला कसं डील करायचं, गेल्या याच्यामध्ये आपण युनिट स्टेप फंक्शन मध्ये बघितलं होतं, फॉर्म्युला बेस्ड होते क्वेश्चन. तर इथं पण सेमच आहे. या क्वेश्चन सगळ्या फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर समजा ह्याला कसं अनालिसिस किंवा कसं ओळखायचं, किंवा डायरेक्ट डेल्टा फंक्शन जे आहे दॅट इज डेल्टा दिसेल तुम्हाला, बघायचं डेल्टा आहे का, मी फॉर्म्युलाज लिहून ठेवलेले आहेत. ते तीन फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचे आहेत. म्हणजे ते तीन फॉर्म्युला पाठ झाले तर तुमचा टॉपिक क्लिअर, म्हणजे टाईप नंबर 3 संपते आणि आपलं चॅप्टर लॅपलास ट्रान्सफॉर्म इथं संपून जाईल. ठीक आहे. तर हा लास्ट टॉपिक होता. बघा, लॅपलास ऑफ डेल्टा टी मायनस ए असेल तर काय लिहितो आपण, ई टू दी पॉवर मायनस एस. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लॅपलास ऑफ एफ ऑफ टी डेल्टा टी मायनस ए असेल तर काय लिहितो, ई टू दी पॉवर मायनस एस एफ ऑफ ए. आणि लास्टचा फॉर्म्युला आहे दॅट इज लॅपलास ऑफ एफ ऑफ टी अँड एफ ऑफ टी मल्टिप्लिकेशन मध्ये काय डेल्टा टी आहे. तर डायरेक्टली काय करतो, फंक्शनची किंमत जी आहे तीच्या ठिकाणी आपण झिरो दॅट इज एफ ऑफ झिरो ला आपण सॉल्व्ह करतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या क्वेश्चन्सला डील करायचे आहेत. मग वन बाय वन आपण आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे याच्यामधला, क्वेश्चन नंबर 1. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म असं दिलेलं आहे बघा. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला दॅट इज टी क्यूब डेल्टा टी मायनस 4. टी क्यूब डेल्टा टी मायनस. आता हा फंक्शन ला तुम्हाला डिफाइन करावं लागेल पहिले. लेट एफ ऑफ टी असं घ्यावं लागेल पहिले. एफ ऑफ टी इक्वल्स टू डेल्टा दॅट इज टी क्यूब. एफ ऑफ टी ची किंमत, लेट एफ ऑफ टी, बघा फंक्शन कशाचा आहे दॅट इज एफ ऑफ टी चा आहे. ठीक आहे. तर इथं एफ ऑफ टी ची किंमत टी क्यूब आपण लिहू. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, डेल्टा ऑफ टी किंवा टी मायनस ए ची किंमत काय आहे, तर दॅट इज डेल्टा ऑफ टी मायनस. म्हणजे ह्याच्यामधून मी कंपॅरिझन केला बाय कम्पेरिंग, असं लिहा बाय कम्पेरिंग. मग याची किंमत किती येईल, डायरेक्टली 4 येईल. बाय कम्पेरिंग याची किंमत डायरेक्टली किती येईल, 4 येईल. बट ह्या केसमध्ये कोणता फॉर्म्युला सुटेबल आहे या प्रॉब्लेमला, दॅट इज फॉर्म्युला नंबर सेकंड. बघा, फॉर्म्युला नंबर सेकंड मध्ये एफ ऑफ टी आहे, इथं पण आहे एफ टी, डेल्टा टी मायनस आहे, इथं डेल्टा टी मायनस 4 आहे. तर फॉर्म्युला नंबर कोणता, फॉर्म्युला सेकंड यूज करावं लागेल. देअरफॉर बाय युजिंग, इथं लिहा बाय युजिंग डेरिक डेल्टा किंवा त्याला डेरिक डेल्टा किंवा डिरॅक डेल्टा म्हणू शकता तुम्ही, डेल्टा फंक्शन. ठीक आहे, डेल्टा फंक्शन. देअरफॉर लॅपलास ऑफ टी क्यूब डेल्टा टी मायनस 4 ला डायरेक्टली, किंवा पहिले फॉर्म्युला लिहा एफ ऑफ टी डेल्टा टी मायनस ए चा व्हॅल्यू किती आहे, ई टू दी पॉवर मायनस एस एफ ऑफ ए. ई टू दी पॉवर मायनस एस ऑफ ए, करेक्ट. ई टू दी पॉवर मायनस एस एफ ऑफ ए. ठीक आहे. नेक्स्ट, आता आपलं फंक्शन लिहायचं, जे दिलेलं आहे क्वेश्चन ते मला लिहून घ्यायचं लॅपलासच्या ब्रॅकेट मध्ये. मग टी क्यूब डेल्टा टी मायनस चा किंमत किती, आता ई टू दी पॉवर मायनस एस आहे, मग ई टू दी पॉवर मायनस ए ची किंमत 4s अँड एफ ऑफ टी च्या ठिकाणी काय टाकावं लागल, 4 टाकावं लागल. टी च्या ठिकाणी काय टाकावं लागल, 4 टाकावं लागल. आपल्याकडे टी ची किंमत आहे, एफ ऑफ टी ची किंमत आहे, त्या केसमध्ये काय टाकावं लागल, ई टू दी पॉवर 4s. मग आता एफ ऑफ टी ची किंमत टी आहे, ठीक आहे, टी क्यूब आहे. इथं काय करा, डायरेक्टली टी ची किंमत टाका, टाइमपास करत बसू नका. 4 टू दी पॉवर 3, हे किती येईल, 4
चा क्यूब किती येते 64 e to the power minus 4s will be your answer for what लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि यूज काय केलं आपण डिरॅक डेल्टा फंक्शन. ठीक आहे, तर असं तुम्हाला यूज करायचं. ठीक आहे, समजलं असेल. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊत आपण. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, दॅट इज फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी डेल्टा टी मायनस पाय आहे. डेल्टा टी मायनस पाय आहे. हिअर लेट असं करा किंवा डायरेक्टली लेट एफ ऑफ टी इक्वल्स टू काय आपल्याकडं साइन टी आहे आणि डेल्टा टी मायनस पायची किंमत किती आहे, दॅट इज किंवा डेल्टा टी मायनस ए करा, दॅट इज डेल्टा टी मायनस. देअरफॉर ह्याच्यामधून डायरेक्टली तुम्ही पाय ए ची किंमत काढू शकता, दॅट इज पाय. ठीक आहे, नाव इथं लिहायचं बाय युजिंग डिरॅक डेल्टा डिरॅक डेल्टा डेल्टा फंक्शन फंक्शन काय सांगते लॅपलास ऑफ एफ ऑफ टी डेल्टा टी मायनस ए. आताच फॉर्म्युला लिहिला होता ई टू द पॉवर मायनस एस एफ ऑफ ए, ई टू द पॉवर मायनस एस एफ ऑफ ए, ई टू द पॉवर मायनस एस एफ ऑफ. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट आता लॅपलास ऑफ व्हॅल्यूज लिहून घ्या. साइन टी ह्याच्यासाठी डेल्टा टी मायनस 5 इक्वल्स टू ई टू द पॉवर मायनस ए ची किंमत किती आहे पाय पाय एस अँड फंक्शन दॅट इज फंक्शन आपल्याकडे किती आहे. ह्याचा अर्थ काय रे, ह्याचा अर्थ असं असं येऊ शकते का, टीच्या ठिकाणी काय आहे ए टाकायचं. ए ची किंमत किती आहे पाय आणि आपल्याकडे एफ ऑफ टी आहे साइन टी आहे, मग साइन. करेक्ट आहे का. काय केलं सिंपल बेसिक कन्सेप्ट यूज केलेला आहे. एफ ऑफ टी ची किंमत साइन टी आहे. मग आता इथं फॉर्म्युल्यामध्ये एफ ऑफ ए आहे, तर टीच्या ठिकाणी काय टाकायचं ए टाकायचं आणि याची किंमत आपण काढलेली ऑलरेडी दॅट इज पाय. पाय टाकलं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे साइन पायची किंमत किती येते रे, साइन पायची किंमत 0 येते. हा फंक्शनची किंमत किती झाली मग एफ ऑफ एस ची 0 झालेली आहे. तर अशा बेसिक एक्झाम्पल्स तुम्हाला येतात. ठीक आहे, तर हे एमसीक्यूज मध्ये तुम्हाला विचारू शकतात. तुम्हाला म्हणलं तुम्ही स्टार्टिंगला एमसीक्यूज आहे तुम्हाला 12 एमसीक्यूज, तर 12 एमसीक्यूज पॅटर्न्स मध्ये हा क्वेश्चन असेवाले पडू शकतात. ठीक आहे, चला आता नेक्स्ट क्वेश्चन. चला आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, सेम ॲज युजल लेट एफ ऑफ टी ची किंमत साइन 2t डेल्टा टी मायनस ए जे आहे ते कशाच्या बरोबर आहे आपल्या क्वेश्चन्स मध्ये कंपॅरिझन केलं तर टी मायनस पाय बाय 4. तर इथं डायरेक्टली तुम्ही ए ची किंमत काढू शकता, पाय बाय 4 आहे. बाय युजिंग डिरॅक डेल्टा फंक्शन डिरॅक डेल्टा फंक्शन डिरॅक डेल्टा फंक्शन काय सांगते लॅपलास ऑफ एफ ऑफ टी डेल्टा टी मायनस ए ची किंमत ई टू द पॉवर मायनस एस एफ ऑफ ए, दॅट इज ए टीच्या ठिकाणी याचं मिनिंग काय आहे टीच्या ठिकाणी ए टाकायचं तुम्हाला फंक्शन. देअरफॉर लॅपलास व्हॅल्यूज टाकून द्या. एफ ऑफ टी ची किंमत आपण डिफाईन केलेली आहे साइन 2t डेल्टा टी मायनस पाय बाय 4. तर याची किंमत येईल ई टू द पॉवर मायनस याची किंमत पाय बाय 4 टाइम्स ऑफ एस आणि एफ ऑफ ए आहे तर टीच्या ठिकाणी ए टाकायचं आणि याची किंमत किती आहे साइन 2 इंटू पाय बाय 2 इंटू पाय बाय 4. ठीक आहे, आता हे 1 जार हा 2 जार म्हणजे पाय बाय 2 साइन पाय बाय 2 ची किंमत किती येते सगळ्याला माहित आहे. इथं लिहितो मी साइडला साइन पाय बाय 2 ची किंमत ऑलवेज 1 राहतो. ठीक आहे, तर याची किंमत 1 आहे म्हणजे ई टू द पॉवर मायनस पाय बाय 4 टाइम्स ऑफ एस इंटू 1. देअरफॉर लास्ट आहे एफ ऑफ एस इक्वल्स टू ई टू द पॉवर मायनस पाय एस पाय बाय 4 इंटू एस, पाय बाय 4 इंटू एस तुमचा आन्सर राहणार. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. चला आता या क्वेश्चन मध्ये मी एक क्वेश्चन घेतलेला आहे म्हणजे युनिट स्टेप फंक्शन आणि डिरॅक डेल्टा फंक्शनचं कॉम्बिनेशन मी घेतलेले आहेत. ठीक आहे, बघा आपल्या लॅपलास फाइंड आउट करायचं आहे. पहिले काय करू आपण फंक्शन म्हणजे लॅपलास डिस्ट्रीब्यूट करू. लॅपलास ऑफ
टी यू ऑफ टी मायनस 4 एक फंक्शन राहील मायनस लॅपलास ऑफ टी क्यूब डेल्टा टी मायनस 2 एक फंक्शन राहील. करेक्ट आहे. आता मी काय करतो याला पार्ट नंबर 1 करतोय ना पार्ट नंबर सेकंड. नाव सॉल्विंग 1. आता 1 मध्ये काय लॅपलास ऑफ टी मायनस, ठीक आहे इक्वेशन नंबर फर्स्ट द्या लॅपलास ऑफ टी यू ऑफ टी मायनस 4. ठीक आहे युजिंग यू दिसला की कोणतं फंक्शन यूज करायचं यू दिसलाय की तुम्हाला युनिट स्टेप फंक्शन यूज करायचं युजिंग युनिट स्टेप फंक्शन. काय ते लॅपलास ऑफ एफ ऑफ टी यू ऑफ टी मायनस ए असल तर याला आपण काय लिहितो ई टू दी पॉवर मायनस एस आणि फंक्शन मध्ये काय चेंज करतो टी प्लस ए एफ ऑफ टी प्लस ए व्हॅल्यूज लिहून घ्यायच्या मध्ये आपल्याकडे फंक्शन किती आहे टी ची किंमत एफ ऑफ टी ची दॅट इज टी आहे यू ऑफ टी मायनस 4. आता इथं कंपॅरिझन केलं बघा इथं ए ची किंमत किती राहणार दॅट इज 4 राहणार आहे ई टू दी पॉवर मायनस 4s एफ ऑफ मग चेंजेस काय करावं लागेल तुम्हाला व्हॅल्यू मध्ये टी च्या ठिकाणी टी विल टेन्स टू इथं टी च्या ठिकाणी टी प्लस 4 तुम्हाला लिहावं लागेल टी प्लस 4 तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे तर टी चं किंमत कशाने चेंज करायचं टी प्लस 4 ने चेंज करायचं आहे याचा आन्सर झाला. आता नेक्स्ट बघा चला आता नेक्स्ट सॉल्विंग सेकंड. आता सेकंड मध्ये काय लॅपलास ऑफ टी क्यूब डेल्टा टी मायनस 2 डेल्टा टी मायनस let f of t will be t cube and delta t minus a will be delta t minus 2. Therefore a ची किंमत डायरेक्टली सांगू शकता 2. आत्ताच मी प्रॉब्लेम डिरेक्ट डेल्टाचे घेतलेले होते असंच गेला होता त्याच्यामध्ये स्टेप्स यूज केले होते मी तर मी तेच स्टेप्स फॉलो करणार and therefore लिहायचं by using Dirac delta function पहिले फॉर्म्युला लिहा दॅट इज लॅपलास ऑफ एफ ऑफ टी डेल्टा टी मायनस ए असेल तर ई टू दी पॉवर मायनस एस फंक्शन कशाने चेंज करतो दॅट इज टी च्या ठिकाणी ए टाकतो. ठीक आहे तर व्हॅल्यूज टाकून द्या देअरफॉर लॅपलास ऑफ टी क्यूब डेल्टा टी मायनस 2 आहे टी मायनस 2 आहे इक्वल्स टू ई टू दी पॉवर मायनस 2s. आता फंक्शन इथं टी च्या ठिकाणी काय टाकावं लागेल तुम्हाला ए टाकावं लागेल. आता टी ची किंमत ठीक आहे ए ची किंमत 2 आहे मग टी च्या ठिकाणी 2 टाकावं लागेल मग काय येणार क्यूब मग 2 चा क्यूब सगळ्यांना माहित आहे किती येते 8 ई टू दी पॉवर मायनस 2s. हे तुमचा एफ ऑफ एस आहे. आणि लास्टली फ्रॉम इक्वेशन नंबर 1 मग ह्याचं आन्सर किती आलं दॅट इज टी यू ऑफ टी मायनस 4 मायनस लॅपलास ऑफ टी क्यूब डेल्टा टी मायनस 2 ची किंमत या दोघांचा डिफरन्स दॅट इज ई टू दी पॉवर मायनस 4s टी प्लस 4. करेक्ट आहे टी प्लस 4. बट इथं तुम्हाला एक चेंज करायचा आहे आपण एक स्टेप विसरला कोणता लॅपलास काढायचा आहे आपण इथं लॅपलास विसरला होता फॉर्म्युल्यामध्ये ह्याचा लॅपलास घ्यावा लागेल. ठीक आहे ह्याचं काय घ्यावं लागेल लॅपलास घ्यावं लागेल तर इथं लॅपलास किती येईल ई टू दी पॉवर मायनस 4s मग इथं लॅपलास ऑफ टी प्लस लॅपलास ऑफ 4 लॅपलास ऑफ 4 तुम्हाला यूज करावं लागेल. ठीक आहे ई टू दी पॉवर मायनस 4s मग टी चा लॅपलास सगळ्याला माहिती आहे 1 फॅक्टोरियल डिवायडेड बाय एस टू दी पॉवर 1 प्लस 1 प्लस 4 तर कॉमन आहे आणि इथं 1 राहते मग 1 बाय एस विल बी युअर व्हॅल्यू. ई टू दी पॉवर काय येणार इथं ई टू दी पॉवर मायनस 4s व्हॅल्यू किती राहील 1 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 बाय एस.
ठीक आहे, हे तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, तर ऑलवेज लक्षात ठेवा फंक्शन ऑफ यस टीच्या फॉर्म मध्ये नसतो, यसच्याच फॉर्म मध्ये असतो. मग टी दिसला तर लगेच आपण काय करू शकतो, लॅपलास फाइंड आउट करू शकतो. मग याची किंमत किती आली, 1/s² प्लस 1/s मायनस 8e⁻²s. हे तुमचा रिक्वायर्ड सोल्युशन आहे कशाचं, फॉर द गिवन क्वेश्चन. युजिंग दोन्ही यूज केले त्याच्यामध्ये, कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज यूज केलेल्या आहेत, ठीक आहे, कोणत्या कोणत्या व्हॅल्यूज यूज केलेल्या आहेत, डेल्टा आणि युनिट स्टेप फंक्शन यूज केले. अशा पद्धतीनं तुमच्या ह्या सगळ्या टॉपिक जे आहेत लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या संपतात. बघा बेसिक पासून शिकवलेलं आहे तुम्हाला, फॉर्म्युलेज वगैरे सगळं व्यवस्थित पाठ करून घ्या. जे तुम्ही नोट्स लिहिलेले आहेत, जे तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत, त्याला परत एकदा प्रॅक्टिस करा. म्हणजे याच्यामुळं काय होणार, हे लॅपलास ट्रान्सफॉर्मचं रिव्हिजन मध्ये लास्ट मध्ये तुम्ही रिव्हिजन करता मेन एक्झाम मध्ये, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो, म्हणजे गोंधळ होत नाही. फॉर्म्युला व्यवस्थित करा, फॉर्म्युले पाठ करा आणि प्रॉपर्टीज कशी यूज करायचे ते पण सांगितलं. तर सगळ्या व्हिडिओज मध्ये तुम्ही प्रॉपर्टीज वर फोकस करा, तर प्रॉपर्टीज वरच क्वेश्चन्स पडायचे चान्सेस आहेत. आणि ह्या जे फंक्शन्स घेतले तुम्ही स्पेशल फंक्शन मध्ये, एक सगळ्यात इम्पॉर्टंट जे की 6 मार्काला येऊ शकते, इज पिरियडिक फंक्शन. कोणता, पिरियडिक फंक्शन. स्पेशल फंक्शन मधला टाइप नंबर 1 दॅट इज पिरियडिक फंक्शन. तर हा पिरियडिक फंक्शन तुम्हाला फिक्स म्हणजे फिक्स करायचंच आहे. याच्यामुळे तुमचे 6 मार्क पक्के होणार. ठीक आहे, तर 3 क्वेश्चन्स, एक आहे सिंपल वाला येईल, दुसरं प्रॉपर्टीवर येईल आणि तिसरं स्पेशल फंक्शन वर येईल. या सगळ्या 3 टॉपिक्स प्रॉपरली व्यवस्थित प्रिपेअर करून घ्यायचे. ठीक आहे, तर आजचा एक लास्ट व्हिडिओ होता या लॅपलास फर्स्ट युनिट मधला, लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये. आता नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला युनिट नंबर 2 चं इंट्रोडक्शन देणार आहे, दॅट इज इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, तर इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म पण इझी आहे, ज्यांना लॅपलास ट्रान्सफॉर्म जमतो त्याला इनव्हर्स मध्ये काहीही नाही, लक्षात ठेवा. आणि या डी बाटू मध्ये म्हणजे इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यात सोपे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक्स म्हणजे हेच आहेत, इम्पॉर्टंट युनिट्स म्हणा त्याला, दॅट इज युनिट नंबर 1 अँड युनिट नंबर 2. युनिट 1 आला तर युनिट 2 कळणार म्हणजे कळणार, 100% कळणार. मग तुमचे तिकडचे 12 युनिट 1 च्या 12 आणि ह्या पुढचे जे चॅप्टर स्टार्ट करणार आहे त्याच्यामधल्या पण 12 फिक्स होतात. आणि त्याच्यानंतर तुम्हाला युनिट नंबर 2 मध्ये थोडंफार काही M2 च्या कन्सेप्ट किंवा M1 च्या कन्सेप्ट यूज करावं लागतं. तुम्हाला माहित आहे पार्शल फ्रॅक्शन्स म्हणून होत आहे कशामध्ये, युनिट नंबर 1 मध्ये आणि M1 दॅट इज बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये. ज्यांनी पॉलिटेक्निक केलेलं आहे त्याला पण माहित असेल, जे नाही केलं त्याला थोडंफार इझी म्हणजे नवीन इंट्रोडक्शन असेल आणि एवढं काही घाबरायची गरज नाही. एकदम बेसिक वे न मी स्टार्ट करणार त्या टॉपिक्स. एकदा तुमच्या त्या पार्शल फ्रॅक्शनचे कन्सेप्ट क्लिअर झालेत, बाकीचं इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड आउट करण्यामध्ये तुम्हाला वेळ जात नाही. डायरेक्टली तुम्ही फाइंड आउट करू शकता. एवढ्या सिंपल स्टेप्स आहेत. फक्त एवढंच आहे की त्याला टॅकल कसे करायचे, जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा इन्व्हर्स कसा फाइंड आउट करायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टीज रिव्हर्स मध्ये कसे यूज करायचे ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मी उद्यापासून किंवा नेक्स्ट व्हिडिओ जे आहेत तुम्हाला युनिट्स इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मवर दिसणार आणि बेसिक पासून स्टार्ट करणार ऍडव्हान्स लेवलचा. तर होपफुली सगळ्यांना हा जे टॉपिक आहे ते कळाला असेल, लॅपलास ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, जवळपास आपले एक 13-14 व्हिडिओ आय थिंक पडलेले आहेत या ह्याच्यामध्ये किंवा स्टोर्ड आहेत युनिट 1 मध्ये. आता लवकरच तुम्हाला युनिट 2 च्या पण व्हिडिओज तुम्हाला दिसणार आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर स्टे ट्यून. थँक्यू. नमस्ते.